ओके. बाळांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये मॅथ फर्स्ट चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक एक्सरसाइज 1.2 यातले दोन क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 कव्हर केलेला आहे. आज आपला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे, तो आहे क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 1.2 मध्ये. एक्सरसाइज 1.2 ही खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, डोक्यात ठेवा. एक्सरसाइज 1.2 मधलं एखादं एक्झाम्पल फायनलला 100% येणार आहे. ओके, क्वेश्चन काय पाहून घ्यायचे. Examine whether each of the following statement pattern is a tautology, or a contradiction, or a contingency. Okay, बाळांनो? Okay. The first example आहे P and Q implies P or Q. Okay, बाळांनो, त्याकरता आपल्याला काय करावं लागेल? टेबलची हेडिंग बनवून घ्यावी लागेल, टेबलचे टायटल बनवून घ्यावे लागते सगळे. त्याकरता काय करावं लागेल? सर्वात पहिला P आलेला आहे, Q आलेला आहे, R आलेला नाहीये. म्हणजे ट्रूथ टेबल मध्ये 4 व्हॅल्यूज असणार आहे ट्रूथ टेबलच्या, बरोबर आहे. ओके, R आला तर 8 घेतले असतात. त्यानंतर निगेशन कोणाचं नाहीये, मग छोटा ब्रॅकेट P अँड Q, नंतर दुसरा छोटा ब्रॅकेट Q और P, आणि लास्ट P अँड Q implies Q और P. ओके, सर्वात पहिले P च्या व्हॅल्यूज. P साठी 4 व्हॅल्यूज आहेत, 2 ट्रू 2 एफ. Q साठी 4 व्हॅल्यूज आहे, कशा फिल करायच्या? T F T F. त्यानंतर आता P अँड Q ह्या दोघांचा बाळांनो घ्यायचा आहे अँड, बरोबर आहे. या दोघांचा काय घ्यायचा आहे? अँड घ्यायचा आहे. अँडचं लॉजिक काय बाळांनो? जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी लिहायचं. चेक करा, दोन्ही टी आहे, आन्सर टी लिहिलं. दोन्ही टी नाहीये, आन्सर एफ. दोन्ही टी नाहीये, आन्सर एफ. दोन्ही टी नाहीये, आन्सर एफ. ओके, त्यानंतर या दोघांचा ऑर घ्यायचा आहे. ऑर मध्ये लॉजिक काय? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लिहायचं. दोन्ही एफ आहेत का नाही? आन्सर टी. दोन्ही एफ आहेत का नाही? आन्सर टी. दोन्ही एफ आहेत का नाही? आन्सर टी. दोन्ही एफ आहेत का? आहेत, आन्सर एफ. ओके, आता त्यानंतर लास्ट कॉलम मध्ये काय करायचंय पाहिजे. ओके, लास्ट कॉलम मध्ये काय करायचं? ह्या ब्रॅकेट पासून ह्या ब्रॅकेट कडे इम्प्लिकेशन घ्यायचं. बाळांनो, इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे? जर टी इम्प्लाइज एफ असेल तर आन्सर एफ लिहायचं. आधीच आपण चेक करू. टी इम्प्लाइज टी. मी काय म्हटलं? फक्त टी इम्प्लाइज एफ आला तरच आन्सर एफ लिहायचं. एफ इम्प्लाइज टी टी. एफ इम्प्लाइज टी टी. एफ इम्प्लाइज एफ टी. मी काय म्हणलं होतं की फक्त टी कडून एफ कडे गेलं तर आन्सर एफ लिहायचं आहे. टी इम्प्लाइज एफ आला तर नाही, दुसरे आन्सर काय येतील? टी, बरोबर आहे. मग आता बाळा चेक करा, सगळ्या एंट्रीज कशा आहेत. आपण लिहिणार ऑल द एंट्रीज, all the truth values in the last column. All the truth values in the last column are T. All the truth values in the last column are T. And therefore, सगळ्या व्हॅल्यू जर टी असतील, therefore the given statement pattern is a tautology. Tautology ची अंडरलाईन ठेवायची. ओके, सगळ्या व्हॅल्यूज टी आल्या म्हणून हा स्टेटमेंट पॅटर्न काय बाळांनो? हा स्टेटमेंट पॅटर्न आहे टॉटॉलॉजी. ओके बाळांनो, झालंय फर्स्ट एक्झाम्पल. ओके, झालंय का बाळांनो फर्स्ट एक्झाम्पल? घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल.
Second example. Second example. P implies Q. Double implies negation P or Q. P implies Q. Double implies negation P or Q. ओके बाळांनो, सोडवा. सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला ते पॅटर्नचे टायटल बनवता आले पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला रूल काय सांगितला, सर्वात पहिले बेसिक स्टेटमेंट घ्यायचे PQR. त्यानंतर कोणाचं निगेशन आलंय का, कारण का एकच साईड आहे ना, कोणाचं निगेशन आलंय का हे चेक करायचं. निगेशन झाल्यानंतर छोटे ब्रॅकेट घ्यायचे आणि नंतर मग मोठे ब्रॅकेट. पण तुम्ही जे ब्रॅकेट घेणार आहे त्यांच्या बेसिक व्हॅल्यू तुम्हाला आधी अवेलेबल पाहिजे. ओके बाळांनो, करा स्टार्ट. ओके बाळांनो, केलंय स्टार्ट प्रत्येकाने. ओके, पी आलेला आहे, क्यू आलेला आहे, एकच स्टेटमेंट आहे, सिंगल साइड आहे. मग निगेशन कोणात आलंय, पी चाललंय, पुढे असेल निगेशन पी. त्यानंतर पहिला छोटा ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू, नंतर दुसरा छोटा ब्रॅकेट निगेशन पी और क्यू, आणि लास्ट पी इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लाइज निगेशन पी और क्यू. ओके बाळांनो, हा आता हे हेडिंग तयार झाल्या. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो व्हॅल्यूज पुट करणं. पीच्या दोन व्हॅल्यू टी ए, दोन व्हॅल्यू एफ आहे, टी एफ टी एफ. ओके, हे आहे त्याप्रमाणे. सर्वात पहिले पीचं निगेशन. निगेशन म्हणजे टीचा एफ झाला, टीचा एफ झाला, एफचा टी झाला, एफचा टी झाला. ओके, त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू. ओके, पहिला कॉलम आणि सेकंड कॉलम यांचं घ्यायचं इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ, नाहीतर आन्सर टी लिहायचंय. मग टी इम्प्लाइज टी, टी टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ आल्यानंतर आपण आन्सर एफ लिहितो. नंतर एफ इम्प्लाइज टी, टी, नंतर एफ इम्प्लाइज एफ, टी. ओके, त्यानंतर निगेशन, निगेशन पी हा इथे निगेशन आणि क्यू ह्या दोघांचा घ्यायचा आहे ऑर, म्हणजे कॉलम 2 आणि कॉलम 3 यांचा घ्यायचा आहे ऑर. ऑरचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही एफ असतील तरच आपण आन्सर एफ लिहितो. बरोबर आहे. मग चेक करा दोन्ही एफ आहेत का नाही, आन्सर येईल टी. हे दोन्ही एफ आहेत का नाही, आन्सर येईल, सॉरी दोन्ही एफ आहेत, आन्सर येईल एफ. हे दोन्ही टी नाही, आन्सर येईल, दोन्ही एफ नाही, आन्सर येईल टी. हे दोन्ही एफ नाही, आन्सर येईल टी. ओके, आता लास्ट कॉलम बाळांनो, लास्ट कॉलम काय, या दोन ब्रॅकेटचं घ्यायचं डबल इम्प्लिकेशन. बरोबर आहे. हा, आता डबल इम्प्लिकेशन लॉजिक काय, जर व्हॅल्यू सेम असतील तर आन्सर लिहायचं टी, डिफरंट असतील तर आन्सर लिहायचं एफ. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, आन्सर येईल टी. दोन्ही व्हॅल्यू डिफरंट आहे, डिफरंट आहे का, सेम आहे, मग आन्सर येईल टी. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, आन्सर येईल टी. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, आन्सर येईल टी. ओके, चेक करा बाळांनो, लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज चेक करा. All the truth values in the last column are T, and therefore given statement pattern is tautology.
ओके बाळांनो, झाले सेकंड एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. ओके, थर्ड एक्झाम्पल घ्या. थर्ड example number 3. Negation of negation P and negation Q or Q. ओके बाळांनो, घ्या चला ट्रुथ टेबलची आउटलाईन बनवायला घ्या. ओके बाळांनो, ट्रुथ टेबलची आउटलाईन बनवायला घ्या. ओके, सर्वात पहिले पी आलेला आहे, नंतर क्यू आलेला आहे, नंतर निगेशन पी पण पाहिजे, नंतर निगेशन क्यू सुद्धा पाहिजे बाळांनो इथे. त्यानंतर तो निगेशन पी आणि निगेशन क्यू यांचा अँड पाहिजे, छोटा ब्रॅकेट. ओके, त्यानंतर ह्या ब्रॅकेटचा परत घ्यायचं निगेशन. निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू, ज्याला स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला आहे. आणि बाळांनो लास्ट या स्क्वेअर ब्रॅकेटचा म्हणजे कोणता स्क्वेअर ब्रॅकेट? स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू याचा ऑर घ्यायचा आहे क्यू बरोबर. ओके बाळांनो, पी साठी दोन व्हॅल्यू टी असणार, दोन व्हॅल्यू एफ, नंतर क्यू साठी टी एफ, नंतर निगेशन पी टीचा एफ करणार, एफ चा टी करणार. सेम निगेशन क्यू टीचा एफ करणार, एफ चा टी करणार, टीचा एफ करणार, एफ चा टी करणार. ओके, त्यानंतर निगेशन पी आणि निगेशन क्यू हे दोघ जण, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, ह्या दोघांचं घ्यायचं अँड. अँडचं लॉजिक काय? जर दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहायचे, नाहीतर आन्सर एफ लिहायचे. बरोबर आहे? ओके, आता बाळांनो ह्या जो काही कॉलम तुम्ही बनवलाय तो ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटचं घ्यायचं आपण निगेशन, म्हणजे ह्याच ब्रॅकेटचं घ्यायचं निगेशन. निगेशन घ्यायचं म्हणजे काय? एफ चा टी करायचा, एफ चा टी करायचा, एफ चा टी करायचा आणि टीचा एफ करायचा. ओके, त्यानंतर आता हा कॉलम म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट जो तुम्ही बनवलाय तो स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्यू म्हणजे सेकंड कॉलम, या दोघांचा बाळांनो घ्यायचा आहे काय? ऑर. बरोबर आहे, इथे मार्किंग करून ठेवतो, लास्टला कळेल म्हणजे, कारण थोडासा टेबल मोठा होतो, गडबड होते टेबल मध्ये. त्या दोघांचा घ्यायचा आहे ऑर. ऑरचं लॉजिक काय? दोन्ही एफ आले तर आपण आन्सर एफ लिहितो, नाहीतर आन्सर टी लिहितो. मग पहा दोन्ही एफ येत आहेत का? नाही, आन्सर येईल टी. इथे दोन्ही एफ आलेत का? नाही, आन्सर येईल टी. इथे दोन्ही एफ आलेत का? नाही, आन्सर येईल टी. लास्ट दोन्ही एफ आलेत का? पाहून घ्या, क्यू ची लास्ट एंट्री एफ आहे, त्या ब्रॅकेटची पण लास्ट एंट्री एफ आहे.
और आहे, और मग जर दोन्ही एफ आले तर आपण आन्सर लिहितो एफ. बरोबर बाळांनो. ओके, आता लास्ट कॉलमच्या एंट्री चेक करा. बाळांनो, ह्या एंट्रीने प्रॉब्लेम केला. सगळ्या एंट्री सेम नाहीये. 3 एंट्री टी आहे, 1 एंट्री एफ आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल, इथे काय म्हणतील आपल्याला, इथे सगळ्या व्हॅल्यूज सेम आहेत का? नाही. मग ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नॉट सेम. द ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are not same. तुम्ही आयडेंटिकल आहे म्हणजे काय फरक पडत नाही. आणि जर सेम नाहीये, सगळं टी आले असतं आपण टोटॉलॉजी म्हटलं असतं, सगळं एफ आले असतं आपण कॉन्ट्राडिक्शन म्हटलं असतं, सगळं टी पण नाहीये, सगळं एफ पण नाहीये, म्हणजे हे काय, इट इज कॉन्टिजेंट. Contingency. Therefore, given statement pattern is contingency. Therefore, given statement pattern is contingency. Therefore, given statement pattern is contingency. ओके बाळांनो, झालं एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. आता आपले भरपूर एक्झाम्पल झाले, त्यामुळे थोडस मी स्पीडली घेतोय. भरपूर एक्झाम्पल झाले. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 4. P implies Q and Q implies P. ओके बाळांनो, घ्या आउटलाईन बनवायला घ्या. ओके बाळांनो, आउटलाईन बनवायला घ्या. बनवली आउटलाईन प्रत्येकाने. सिंपल आहे पहा, इथं कुठेही निगेशन वगैरे नाहीये, त्यामुळे सिंपल पॅटर्न बनतोय, जास्त टफ नाहीये. ओके, तर पहिले पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, त्यानंतर निगेशन कोणाचंच नाहीये. मग छोटा ब्रॅकेट बनवा, पी इम्प्लाइज क्यू.
नंतर स्क्वेअर ब्रॅकेट बनवा. P implies Q and Q. लास्ट तो स्क्वेअर ब्रॅकेट P बरोबर इम्प्लिकेशन मध्ये घ्या. ओके, बनला ट्रुथ टेबलचा आउटलाईन. ओके, त्यात पहिले पीच्या व्हॅल्यूज पुट करा. 2 व्हॅल्यू टी, 2 व्हॅल्यू एफ. क्यूची व्हॅल्यू टी एफ टी एफ. नंतर ह्या दोघांचं घ्यायचं सरळ इम्प्लिकेशन. ओके, इम्प्लिकेशन लॉजिक काय, जर टी इम्प्लाइज एफ झाला तरच आपण आन्सर एफ लिहितो, नाहीतर आन्सर टी लिहितो. मग टी इम्प्लाइज टी, टी. टी इम्प्लाइज एफ, एफ. टी, टी. झालं इम्प्लिकेशन घेऊन. त्यानंतर आता बाळांनो तो इम्प्लिकेशन वाला ब्रॅकेट आणि हा क्यू या दोघांचा घ्यायचा आहे बाळांनो अँड. या दोघांचा अँड घ्यायचा. अँडचं लॉजिक काय, जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी, नाहीतर आन्सर एफ. दोन्ही टी असतील तर आन्सर टी, नाहीतर आन्सर एफ. बरोबर बाळांनो. आणि लास्ट, आता लास्ट कॉलम मध्ये काय करायचंय, तो जो काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा पी, ह्या दोघांचं घ्यायचं इम्प्लिकेशन, पण ब्रॅकेट कडून पी कडे घ्यायचंय. डायरेक्शन महत्वाची. ओके, टी इम्प्लाइज टी, टी. एफ इम्प्लाइज टी, टी. टी इम्प्लाइज एफ. टी इम्प्लाइज एफ आल्यानंतर आपण आन्सर एफ लिहितो. एफ. एफ इम्प्लाइज एफ. बरोबर आहे. हा, चेक करा लास्ट कॉलमचा एंट्री सेम आहेत का, नाही. इथं एक एफ आलेला आहे. जर सगळे टी आले असते आपण टॉटॉलॉजी म्हटलं असतं, सगळे एफ आले असते आपण कॉन्ट्रडिक्शन म्हटलं असतं. तर इथं बिक्स मध्ये आला हा एफ एक वेगळा आला. बरोबर आहे. काय म्हणणार, द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नॉट सेम अँड देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज contingency. Therefore, given statement pattern is contingency. Therefore, given statement pattern is contingency. बाळांनो घेतला स्क्रीनशॉट प्रत्येकाने. ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. ठीक आहे, उरले एक्झाम्पल बाळांनो ट्राय करा, आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे.